एक आतली एक फिलिंग जी असती ना, ते बघितल्यानंतर वाटतं असं की आहे मी स्ट्रॉंग रेसमध्ये आहे आणि पतंग कुठेतरी आकाशात दिसणार आहे, विजयाच्या दिशेने दिसणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 उमेदवार विजयाचा दावा करतायत, ज्यामध्ये चंद्रकांत खैरे आहेत, त्याचबरोबर संदीपान भुमरे आहेत आणि इम्तियाज जलील देखील आहेत. काही तास शिल्लक आहेत मतमोजणीला. त्यांचे नेमके काय अंदाज आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. 4 तारखेला पतंग कुठे असेल? नाही कृष्ण, मी आपल्याला स्पष्ट सांगतो की मी प्रचारच्या दरम्यानही मी लोकांना हे सांगायचं की आपण खूप ताकदीने मेहनत करायचं आणि जे निकाल येईल ते मान्य असणार आहे. आता मी कधीही हे दावा केला नाही आता निवडणूक झाल्यानंतर की मी जिंकणार आहे का, आणि मी लोकांनाही सांगितलेलं आहे की आपण मेहनत केली, खूप कष्ट केले, रात्र दिवस आपण सगळ्यांनी काम केलं, खूप चांगलं आपण हे केलं. आता कॅल्क्युलेशन घेऊन माझ्यासमोर येऊ नका. आता 4 तारखेला ज्या डब्यामधून जे काही निघतील ते मान्य असणार आहे. पण म्हणजे इनिशियल असं आपण बघितलं तर एक आतली एक फिलिंग जी असती ना, ते बघितल्यानंतर वाटतं असं की आहे मी स्ट्रॉंग रेसमध्ये आहे आणि पतंग कुठेतरी आकाशात दिसणार आहे, विजयाच्या दिशेने दिसणार आहे 4 तारखेला. बरं, दोघांचेही दावे आहेत. म्हणजे चंद्रकांत खैरेंचा पण दावा आहे की मी जिंकणार, भुमरेंचा पण दावा आहे मीच जिंकणार. तुमच्या मते 2-3 नंबरला कोण असेल? आणि काय आहे की तुम्ही हे बरोबर बोलत नाही की फक्त हे 2 दावा करत आहे. 38 कॅन्डिडेट्स आहे, नोटा भाऊ हे पकडून 38 कॅन्डिडेट्स आहे. तर त्या 38 कॅन्डिडेट्समध्ये ज्यांना 500, 600, 200, 300 असे मत मिळणार आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. त्यांचे काय आकडे असतील, ते सगळे काय म्हणणार की मेरे को भी 50 हे एक कॅन्डिडेट आहे ते असं म्हणतो की म्हणजे ते त्याचे डिपॉझिट राहील का नाही राहील मला माहीत नाही, पण तेही दावा करतो की मला 3.5 लाख मतं मिळणार आहे. पक्षाचा की अपक्ष? नाही, पक्षाच्या जे तर असे म्हणजे फक्त 2च नाही आहे. तर इलेक्शन म्हणजे असंच असतं की जे आपले जवळचे लोक जे असते ना, ते कॅन्डिडेट्सला जे असं सांगणार आहे साहब तुम निकल गए, बहुत अच्छा वोटिंग हुआ, पूरे लोगों ने तुम्हारे को वोटिंग किया है करके. तो ऐसे 37 कैंडिडेट से तुम जाके मिलो, बेटा एकदा त्यांना ते काय म्हणशील. म्हणजे कोणीही तुम्हाला असं मिळणार नाही जे हे सांगणार की मला फक्त 300 मतं मिळणार आहे. ते कमीत कमी हे म्हणतील की मला कम से कम है तो मेरे को 50-60 हजार वोट तो मिलेगे करके. एमआयएमच्या काही नेत्यांनी, आमदारकीला उभा असलेल्या नेत्यांनी, काही नगरसेवकांनी काम केलं नाही अशा प्रकारची चर्चा आहे. नाही, मला त्याच्या बाबतीत आतापर्यंत काही माहिती मिळालेली नाही आहे. लोकांनी हे ठरवलं होतं की आपल्याला पतंगला मतदान करायचं. तर कितीही नेते काहीही बोलले असेल, काहीही प्रयत्न केले असेल, तर त्याचा काही प्रभाव झालेला नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की लोकांनी खूप प्रामाणिकपणे काम केलेले आहे. आणि दुसऱ्या राजनैतिक पक्षाचे आणि आमच्या पक्षामध्ये काही असा प्रकार समोर आला तर नक्की आम्ही बघू. बरं, ओवेसी पर्यंत हे पोहोचलंय की त्यांनी काम नाही केलं? ते मला माहीत नाही आहे. याच्या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारची चर्चा आम्ही केली नाही आणि त्याच्याबाबत आम्ही कोणतीही तक्रार त्यांच्याकडून माझ्याकडे आलेली नाही किंवा मी त्यांना काही सांगितलेलं नाही. आता 4 तारखेचा निकाल झाल्यानंतर आम्ही सगळ्यांचं म्हणजे जे कॉर्पोरेटर्स आहे समजा, त्या कॉर्पोरेटर्सच्या एरियामध्ये किती पर्सेंटेज होता, ते पर्सेंटेज कमी झालं असेल त्या एरियामध्ये तर त्यांना नक्की प्रश्न विचारण्यात येईल की का पर्सेंटेज कम झाला, वोटिंग टर्नआउट का कमी झाली आहे, त्यांनी एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. हेच आमदारकीच्या रेसमध्ये असणाऱ्यांना पण विचारणार किंवा इच्छा सगळ्यांना म्हणजे काय आहे की सगळ्यांना हे प्रश्न विचारण्यात येईल की तुम्हाला हे जबाबदारी देण्यात आली होती. म्हणजे पार्टीचे खूप सारे आमचे जे चांगले कार्यकर्ते होते त्यांना ग्रामीण एरियात ती जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनाही आम्ही विचारू की बाबा या एरियाची जबाबदारी आपल्याला देण्यात आली होती, इथे वोटिंग पर्सेंटेज कशामुळे का कमी झाला याच्या बाबतीत विचारू. निकाल काही येऊ द्या, पण इलेक्शन म्हणजे सगळ्यांचं योगदान असायला पाहिजे. प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करायला पाहिजे आणि कोणी नाही केलं असेल तर नक्की त्यांच्या बाबतीत विचार करू. नावच घेतो आणि हेच म्हणतो की पूर्वमध्ये इच्छुक असलेले उमेदवारांना आपले कार्याध्यक्ष
यांच्याबाबत काय आपण तक्रार केली आहे का? नाही, नाही, आणि नाही, नाही, नाही. यांच्या जर असं लक्षात आलं नाही, नाही. की काही गडबड केली आहे तर पक्ष नाही कारवाई नाही 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 नाही. तुम्हाला माहीत आहे की जेव्हा मी फॉर्म भरण्यासाठी जात होतो तर सगळं मीडिया त्या दिवसभर हे चालवत होते की आमचे 6 कॉर्पोरेटर्स फुटलेले आहे आणि डॉक्टर साहेब ते आहे ते नाराज आहे ते याच्या रॅलीमध्ये भाग घेणार नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारची रॅली झाली होती, कोणीही नाराज नाही होते, सगळ्यांनी काम केलेलं आहे. पण काही ज्यांनी काम नसेल केलं त्यांच्यावर कारवाई होईल का नाही? म्हणजे हे पार्टीचं एकदा कॅन्डिडेट डिक्लेअर झाल्यानंतर कोणी काम नाही केलं असेल तर नक्की त्यांना प्रश्न तर विचारण्यात येईल ना. आणि मी महाराष्ट्राचा अध्यक्ष पण आहे, फक्त खासदारकीचा उमेदवार आहे असं नाही आहे. महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानेही मी प्रश्न विचारणार लोकांना की असं का झालेलं आहे. निश्चित. एक शेवटचा प्रश्न, पुन्हा खासदार व्हाल असा आत्मविश्वास किती टक्के आहे? पत्रकार आहेत तुम्ही, तुमचे कॅल्क्युलेशन आहे. 200 पत्रकार विचारतोय. 200%. धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांना आत्मविश्वास 100% नाही तर 200% ते पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरचे नवे खासदार असतील. मात्र हे सांगत असताना पक्षातल्या काही लोकांनी ज्यांनी काम केलं नाही त्यांच्यावर टांगती तलवार आहे हे देखील ते सांगायला विसरलेले नाहीत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.